ताजी कोथिंबीर, घरगुती मसाले आणि तयार होते आपली विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी। वडीच्या पात्यासाठी 4 कप बेसन, अर्धा कप मैदा, 1 टेबलस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घेऊया। हे छान मिसळून घेऊया। यात 4 टेबलस्पून तेल गरम करून दाखवल्याप्रमाणे मिसळून घेऊया। त्यात अंदाजानुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेऊया। मळलेल्या गोळ्याला थोडं तेल लावून 15 मिनिटे बाजूला ठेवूया। सारणासाठी अर्धा किलो कोथिंबीर स्वच्छ धुवून, वाळवून आणि चिरून घेतली आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून चारोळी खमंग भाजून घालूया। नंतर 2 कप किसलेलं खोबरं खमंग भाजून त्यात घालूयात। कढईत 1 टेबलस्पून तेल टाकून त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट घालून परतवून घेऊया। लगेच त्यात 1 चिरलेला कांदा घालून 5 मिनिटे शिजवून घेऊया आणि 5 मिनिटे थंड होऊ देऊया। कोथिंबीरीत थोडे किसमिस, 1 टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि थोडी पिठी साखर घालूयात। त्यानंतर थंड झालेला कांदा मसाला घालून छान मिसळून घेऊया। झालं आपलं वडीचं सारण तयार। पात्यासाठी 1 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून गरम मसाला मिसळून घेऊया। तळण्यासाठी कढईत तेल गरम करूया। वडीच्या पात्यासाठी बनवलेल्या गोळ्यातून एक छोटा गोळा घेऊन दाखवल्याप्रमाणे लाटून घेऊया। त्यावर मसाल्याचं मिश्रण लावूया। आता त्यात सारण भरून काठाने पाणी लावूया। सारण भरल्यावर फोल्ड करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी कट करून वडी पूर्णपणे पॅक करून घेऊया। त्यामुळे तळताना कोथिंबीर बाहेर निघणार नाही। गरम तेलात मध्यम आचेवर वड्या छान खमंग होईपर्यंत तळून घेऊया। बघा किती छान झाली आहे कोथिंबीर वडी। ही वडी आमच्या घरी पाहता पाहताच संपते। तुम्ही पण घरी बनवून बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा।